दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा तिहार जेलमध्ये एक्झिट पोल भाजपनं आपल्या बाजूने करून घेतल्याचा केजरीवालांचा तुरुंगात जायच्या आधी आरोप। तिहार कारागृहात आत्मसमर्पणापूर्वी अरविंद केजरीवालांनी राजघाट इथं घेतलं महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन। दिल्लीमध्ये घोटाळ्याप्रकरणी 21 मार्चला केजरीवालांना अटक करण्यात आली होती। 21 दिवसांची मुदत दिल्याबद्दल केजरीवालांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार। भ्रष्टाचार केला म्हणून नाही तर हुकुमशाही विरोधात आवाज उठवला म्हणून जेलमध्ये जातोय अरविंद केजरीवालांचं प्रतिपादन। पुरावे नसताना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकू शकतो तर सर्वसामान्यांचं काय, हा संदेश पंतप्रधानांनी देशवासियांना दिला। याच हुकुमशाही विरोधात आपण लढत असल्याचं अरविंद केजरीवालांचं वक्तव्य। पोस्टल मतदानाचे निकाल हे पहिल्या फेरीच्या निकालाआधी जाहीर झाले पाहिजेत। इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी, तर मतमोजणी पद्धतीत बदल करण्यास आयोगाचा सक्त विरोध। अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार गटानं 3 जागा जिंकल्या, भाजपला स्पष्ट बहुमत। अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचं अजित पवारांकडून अभिनंदन। एनसीपी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचं हे फळ, दादांची प्रतिक्रिया। सलमान खानची हत्या करण्याचा आणखी एक कट उघड, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या जॉनी वाल्मिकी गँगस्टरला नवी मुंबई पोलिसांकडून हरियाणात जाऊन अटक। पुणे अपघातानंतर रक्त चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीच्या आईचे रक्त नमुने वापरले, चौकशी अधिकाऱ्याचा कोर्टात खुलासा। अगरवाल पती पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। पक्षाच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो, पराभव झाला तरी खचणार नाही, विजय झाला तरी माजणार नाही। एक्झिट पोलनंतर सुधीर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया। एक्झिट पोलनंतर सांगलीच्या जागेवरून मवियामध्ये पुन्हा वाद, विशाल पाटलांच्या विजयाच्या अंदाजानंतर राऊतांचा आक्रमक पवित्रा, तर नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार। एक्झिट पोल नव्हे हे मोदी मीडिया पोल, काँग्रेसच्या पराभवाच्या भाकितांमुळे राहुल गांधींची आगपाखड, तर इंडियाच्या 295 जागा येणार, राहुल गांधींचा दावा। पराभूत होण्याच्या भीतीपोटी भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका, तर 4 जूनला शेवटचं ईव्हीएम ओपन होईपर्यंत हलायचा नाही, कार्यकर्त्यांना सूचना। मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे, हे 4 जूनला स्पष्ट होईल। दलित मतदारांना महायुतीच्या बाजूने वळवण्यात आम्हाला यश आलं, राज्यात 35 ते 40 जागा निवडून येतील, रामदास आठवलेंचा अंदाज। पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून कोणतीही अपेक्षा नाही, आम्ही 2 वर्षांपासून तयारी करतोय, मनसेचे उमेदवार अभिजित पानसेंची प्रतिक्रिया। जास्त जणांना सोबत घेतल्यानं महायुतीत गोंधळ, बच्चू कडूंची प्रतिक्रिया, तर अंदाजावर कोणी जाऊ नये, 2 दिवसात सगळं स्पष्ट होईल, बच्चू कडूंचं मत। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात ठाकरे पवार सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचं दिसतंय, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। राजकारणात नसल्याने एक्झिट पोलवर बोलणार नाही, मात्र राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार, सर्व जातीच्या लोकांना त्यांनी फसवलं, त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकशाहीचं हत्यार जनतेला हातात घ्यावं लागलं, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थोडा फटका बसू शकतो, मात्र बुलढाण्यात महायुतीलाच यश मिळणार, शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना विश्वास। विकासाच्या नावानं महायुतीनं ही निवडणूक लढली, त्यामुळे महायुतीला देशात आणि राज्यात चांगलं यश मिळेल, वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांना विश्वास। पुण्यात सध्या काही लोक आनंदी आहेत, त्यांना आणखी 2 दिवस आनंद घेऊ द्या, 4 जूनला निकाल येईल आणि पुणेकरांचा विजय झालेला असेल, रवींद्र धंगेकरांना विश्वास। भाजप सरकारविरोधात असलेली नाराजी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसेल, अमर काळेंची प्रतिक्रिया, तर एक्झिट पोल काहीही असू देत, आपण विजयाबद्दल आश्वस्त असल्याचंही अमर काळेंचं मत। एक्झिट पोलमध्ये कमी जागा दिसत असल्या तरी निकालानंतर शिवसेनेच्या जागा वाढतील, 12 ते 13 जागा शिवसेना जिंकेल, कृपाल तुमाणेंना विश्वास। देशात मोदींच्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक होईल, तर राज्यात महायुतीच्या 40हून अधिक जागा निवडून येतील, धुळे लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरेंना विश्वास। महाराष्ट्रात मवियाला उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यामुळे मवियाच्या 30हून अधिक जागा निवडून येतील, रावेरमध्येही मविया उमेदवाराचा विजय होईल, रोहिणी खडसेंची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया। देशात 280 ते 300 जागा इंडिया आघाडीला, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 31 जागा मिळतील, जितेंद्र आव्हाडांना विश्वास। हा एक्झिट पोल जनतेचा नसून भाजप सरकारचा, भंडारा गोंदियाचे मवियाचे उमेदवार प्रशांत पडोळेंची टीका।
महायुतीला राज्यात 35 ते 37 जागा मिळतील. शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया. तर फोडाफोडीचा महायुतीला काहीसा फटका बसेल असंही मत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लाखांच्या फरकाने निवडून येईल. भारती पवार यांना विजयाचा विश्वास. तर देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार हा आमचा विश्वास कायम होता, अशी भारती पवार यांची भूमिका. मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील. एक्झिट पोलनुसार 400च्या जवळचा आकडा दिसतोय. शिंदे गटाच्या सर्व 9 जागा निवडून येतील. राज्यामध्ये 35 पेक्षा अधिक जागा महायुतीच्या विजयी होतील. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. मोदींच्या ध्यानधारणेमुळे भाजपला 800 ते 900 जागा मिळायलाच हव्यात. राऊतांची भाजपवर खोचक टीका. एक्झिट पोल फ्रॉड असल्याचीही राऊतांची टिप्पणी. राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसनं तयार केली. नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार. तर राऊत विद्वान, ते कालच लंडनमधून परतल्याचाही पटोलेंचा खोचक टोला. एक्झिट पोल आपल्या बाजूने आले नाही म्हणून त्याला फ्रॉड ठरवायचं, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. सुप्रिया सुळे किमान 1.5 लाख मतांनी जिंकतील. तर ठाकरे गटाच्या 18 जागा कायम राहतील. खासदार संजय राऊतांना विश्वास. एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून मोदींना भेटण्याबाबत अनेकांना मेसेजेस. दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी ठेवली आहे त्यातून उद्धव ठाकरे हे 15 दिवसात मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील. आमदार रवी राणा यांचाही मोठा दावा. उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील तर त्यांना गर्व से कहो हिंदू है असं म्हणावं लागेल. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील. संजय शिरसाट यांची भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.